पुण्यामध्ये राहुल सोलापूरकरच्या विरोधात वंचितांनी रिपाईचं आक्रमकपणे आंदोलन, सोलापूरकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। माझं वाक्य मोडून तोडून दाखवलं, सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळायलाच हवा, जितेंद्र आव्हाड फक्त बीडच्या मोर्चात, मी मोर्चात पहिल्यापासून, सुरेश धस यांचं स्पष्टीकरण। केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील असमन्वयाचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका, केंद्राकडून सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ, अद्याप मुदतवाढी संदर्भात माहिती नाही, राज्याच्या पणन विभागाची माहिती। व्यापाऱ्यांकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक, शासकीय सोयाबीन खरेदी बंद झाल्यानं प्रति क्विंटल 600 रुपये भाव पाडला, शेतकरी आक्रमक। सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून द्या, विरोधक दिल्लीमध्ये आक्रमक, तर सरकारला शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही, खासदार संजय राऊतांचा आरोप। शरद पवार आणि एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर एकत्र येणार, दिल्लीतील पुरस्कार सोहळ्यामध्ये शिंदेंचा शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।